भाजपला पराभूत करण्यासाठी जे काही करता येईल ते करावं. शरद पवारांचं राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठं विधान. तर ठाकरे बंधूंच्या सोबत युती करण्याचे शरद पवारांकडून संकेत. दिल्लीतनं आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही, संजय राऊतांचं मोठं विधान. तर शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही, ट्विटच्या माध्यमातून राऊतांचा दावा. काँग्रेस हा अमिबासारखा पक्ष, काँग्रेसमध्ये नेमका मेंदू कुणाकडे आहे, तर त्यांच्या पायाला उत्तर देण्याची गरज नाही, संदीप देशपांडेंचा काँग्रेसवरती जोरदार प्रहार. मनसेसोबत वैचारिक मतभेद, मात्र भाजपला हरवण्यासाठी आघाडी करायला आम्ही सकारात्मक. मनसेला सोबत घेण्याबाबत वडेट्टीवारांची गायकवाडांच्या विरोधातली भूमिका. अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरनं भाजप आक्रमक. मुंबईच्या शिवाजी पार्कात ठाकरेंविरोधात भाजपचं सद्बुद्धी द्या आंदोलन. भाषेवरनं राजकारण सुरू असल्याचा अमित साटम यांचा आरोप. भाजपला संवेदनाच नाहीत, आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेचा राजकारण सुरू. संदीप देशपांडेंचा भाजपवरती सडकून प्रहार. लवासा प्रकरणातील अंतिम सुनावणी ही 16 डिसेंबरला होणार. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि पदाधिकाऱ्यांवरती सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची याचिका. पिंपरी चिंचवडच्या प्रारूप मतदार यादीत घोळ झाल्याचा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचा आरोप. पंकज भालेकर यांच्या 1261 मतदारांची अख्खी यादीच गायब झाल्याचा भालेकर यांचा दावा. धाराशिवमध्ये सोलापूर हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, 7 ते 8 गंभीर जखमींवर उपचार सुरू. 4 चाकीचे टायर फुटल्यामुळे अपघात. आणि पुण्यात सफाई कर्मचारी महिलेला सापडली 10 लाखांची रोख. अंजू माने यांनी सापडलेले 10 लाख दिले संबंधित व्यक्तीला परत. मानेंच्या प्रामाणिकपणाचं पुणेकरांकडून कौतुक. या बुलेटिनमध्ये आता बातम्या बघूयात. सुपरफास्ट 100. आघाडीत लढण्याबाबत पवारांची भूमिका योग्य असं विजय वडेट्टीवार म्हणाले. भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक आहोत. मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. तुम्ही घड्याळाचं चित्र दाबा, तुम्हाला पुढची 5 वर्ष निधीची कमतरता पडू देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिलीत तर बदल घडवून दाखवू असं आश्वासन अजित पवारांनी दिलं. एक हाती सत्ता राखणं हे काही येड्यागाबाळ्याचं काम नाही असं अजित पवार म्हणाले. अजित पवार मतदारांना धमकी देत आहेत. निधी त्यांच्या हातात आहे म्हणून ते धमकी देतात, त्यामुळे पारदर्शक निवडणुका होतील का हा प्रश्नच आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले. पैसे देऊन बिनविरोध उमेदवार निवडून आणले असाही आरोप वडेट्टीवारांनी केला. निधी अजित पवारांच्या काही घरचा नाही, निधी करातून येतो, घरातून येत नाही असा टोला अंबादास दानवेंनी अजित पवारांना लगावला. अजित पवार मतांसाठी धमकी देत असतील तर निवडणूक आयोगानं दखल घ्यावी असं अंबादास दानवे म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबईच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत मनसेबाबत चर्चेची दाट शक्यता आहे. मनसेला सोबत घेण्याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला भाजपनं सुरुवात केली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पोटोबा महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केला. भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीसाठी प्रयत्न करण्यात आला होता, मात्र सहयोगी पक्षांचा प्रतिसाद मिळालेला नाही असा आरोप आमदार माऊली कटके यांनी केला. सर्व समाजाला बरोबर घेऊन शिरूरच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकांना सामोरं जातोय असं माऊली कटकेंनी स्पष्ट केलं. राज्यामध्ये महायुती म्हणून काम करतायत. आता नगरपालिका नगर परिषदेत शक्य तिथे युती केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 12च्या 12 नगरपालिका कमळ चिन्हावरती लढवत असल्याची माहिती जयकुमार गोरेंनी दिली. चंद्रशेखर बावनकुळे वारंवार आम्ही 51% निवडणूक जिंकू असं सांगतायत. याचा अर्थ ईव्हीएम मशीनमध्ये निवडणुकीआधीच घोळ घालून ठेवलाय की काय असा सवाल विचारत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार की नाही याबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे. युतीबाबतचा निर्णय हा त्या भागातील कोर कमिटी आणि स्थानिक पदाधिकारी परिस्थितीनुसार घेतील असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे। एकूण 40 ठिकाणी पक्षाकडून जिल्हा संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार खासदार मैदानात उतरणार आहेत। अंबरनाथमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख गेल्या 4 दिवसांपासून नॉट रिचेबल होते। उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती। दरम्यान आता ते ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचार करणार आहेत। जालन्यामध्ये अजित पवार पोलिसांवरती संतापले। परतूर नगर परिषदेच्या उमेदवारांना डी झोनमध्ये येऊ न दिल्यामुळे अजित पवार भडकले आणि अजित पवारांनी सर्व उमेदवारांना डी झोनमध्ये बसवण्यास सांगितलं। नगर परिषद निवडणुकीत एकाच कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून रिंगणात उतरलेत। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार परसराम बारगळ आणि शिवसेना शिंदे गटाचे बाबासाहेब बारगळ हे दोघेही काका पुतणे आमनेसामने उभे राहिलेत। कणकवली प्रभाग क्रमांक 7 मध्ये रहिवासी नसलेल्या मतदारांची अनधिकृत नोंदणी झाल्याबाबत चौकशी करण्याची मागणी आमदार निलेश राणेंनी कणकवलीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे। मतदार याद्यांमध्ये गंभीर गैरव्यवहार आढळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाल्याचं निदर्शनास येत आहे। ज्या 12 नंबरच्या प्रभागात 2017 साली नगरसेवक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांचं नाव थेट जवळच्या चिखली प्रभागात गेल्यामुळे मोठा गोंधळ उडालाय। शिर्डीमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। माजी उपनगराध्यक्षाच्या कुटुंबानं मारहाण केल्याचा आरोप असून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं। मुखेड नगर परिषदेत भाजपच्या 21 वर्षीय उमेदवार स्नेहा तमशेट्टे यांना नगरसेवक पदाची लॉटरी लागली आहे। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चुलती जयश्री तमशेट्टे यांनी माघार घेतल्यामुळे पुतणी स्नेहा तमशेट्टे बिनविरोध निवडून आली। गुहागर नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वैशाली संतोष मावळकर या वॉर्ड क्रमांक 5 मधून बिनविरोध निवडून आले आहेत। या बिनविरोध निवडीमुळे युतीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये 3 नगर परिषदांच्या निवडणुका होत असून राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी या तीनही ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं स्वतंत्र पॅनल उभं केलंय। या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास माजी आमदार दिलीप मोहित यांनी व्यक्त केला। भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं, शरद पवारांचं राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठं विधान। तर ठाकरे बंधूंच्या सोबत युती करण्याचे शरद पवारांकडून संकेत। दिल्लीतनं आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही, संजय राऊतांचं मोठं विधान। तर शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही, ट्विटच्या माध्यमातून राऊतांचा दावा। काँग्रेस हा अमिबासारखा पक्ष, काँग्रेसमध्ये नेमका मेंदू कुणाकडे आहे, तर त्यांच्या पायाला उत्तर देण्याची गरज नाही। संदीप देशपांडेंचा काँग्रेसवरती जोरदार प्रहार। मनसेसोबत वैचारिक मतभेद, मात्र भाजपला हरवण्यासाठी आघाडी करायला आम्ही सकारात्मक, मनसेला सोबत घेण्याबाबत वडेट्टीवारांची गायकवाडांच्या विरोधात भूमिका। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून भाजप आक्रमक, मुंबईच्या शिवाजी पार्कात ठाकरेंविरोधात भाजपचं समृद्धी द्या आंदोलन, भाषेवरून राजकारण सुरू असल्याचा अमित साटम यांचा आरोप। भाजपला संवेदनाच नाहीत, आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेचं राजकारण सुरू, संदीप देशपांडेंचा भाजपवरती सडकून प्रहार। लवासा प्रकरणातील अंतिम सुनावणी 16 डिसेंबरला होणार। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अधिकाऱ्यांवरती सीबीआय मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची याचिका। पिंपरी चिंचवडच्या प्रारूप मतदार यादीत घोळ झाल्याचा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचा आरोप। पंकज भालेकर यांच्या 1261 मतदारांची अख्खी यादीच गायब झाल्याचा भालेकर यांचा दावा। धाराशिवमध्ये सोलापूर हैदराबाद महामार्गावरती भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, 7 ते 8 गंभीर जखमींवरती उपचार सुरू, 4 चाकीचे टायर फुटल्यामुळे अपघात। माहीममधल्या रेल्वे रुळाजवळच्या झोपडपट्टी परिसरात आग,
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. पुण्यामध्ये सफाई कर्मचारी महिलेला सापडली 10 लाखांची रोकड. अंजू माने यांनी सापडलेले 10 लाख दिले संबंधित व्यक्तीला परत. मानेंच्या प्रामाणिकपणाचं पुणेकरांकडून कौतुक.